श्री हरी नमस्कार. मुद्राशास्त्र या विषयावरती पूर्वीपासून प्रॉब्लेम तुमचे उपाय माझे ह्याच्यामध्ये वेगवेगळे व्हिडिओज मी अपलोड करत आले. त्याकरता तुम्ही जो मला रिस्पॉन्स दिला त्या व्हिडिओजचा त्याकरता खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. आणि मागच्या वेळेला मी तुम्हाला मुद्राशास्त्र म्हणजे काय, पंचतत्व म्हणजे काय, ही बोटांवरती कशी असतात, त्यांचे आपल्याला कशा प्रकारे त्या मुद्रा केल्यावरती काय अनुभव येतात किंवा काय उपयोग होतात हे आपण पाहिलं बरोबर. आताच त्याच्यामधलाच पुढचा टप्पा आहे की ह्या मुद्रा कशा प्रकारे किंवा कुठल्या कुठल्या गोष्टीची संबंधित किंवा रिलेटेड असतात. तर मुद्राशास्त्रामधल्या काही मुद्रा ह्या ज्ञान मुद्रा आहेत. म्हणजे तिथे फक्त आणि फक्त तुम्हाला त्या मुद्रा केल्यावरती ज्ञान मिळतं. काही मुद्रा ज्या आहेत ह्या प्राणांशी रिलेटेड आहेत. म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान, समान ह्या प्राणांशी रिलेटेड आहेत. तर काही मुद्रा ज्या आहेत ह्या आपल्या वायूशी रिलेटेड पण आहेत. वेगवेगळ्या प्रकारे जसे प्राण आहेत, जे वायू आहेत त्याप्रमाणेच ती काम करतात. आणि काही मुद्रा ज्या आहेत त्या हठयोगाशी कनेक्टेड असतात. आणि तसेच काही मुद्रा ज्या आहेत ह्या आहेत आपल्या आजारांवरती. मग ती तत्त्व कशी काम करतात, कशा प्रकारे त्या तत्वांचा उपयोग आपल्या आजारावरती करायचा आहे, अशा कुठल्या मुद्रा आहेत जेणेकरून ह्या तत्वांना मी किंवा मी त्यांचं तत्त्व कमी करून किंवा ते तत्त्व वाढवून मी माझा आजार कमी करू शकते. तर अशा ह्या वेगवेगळ्या मुद्रा ज्या आहेत ह्या काम करतात. तशाच काही आध्यात्मिक मुद्रा आहेत. काही आध्यात्मिक मुद्रामध्ये जर आपण साधं म्हणालो तर ती आहे नमस्कार मुद्रा, प्राप्ती मुद्रा, आशीर्वाद मुद्रा, कुबेर मुद्रा. ह्या काही मुद्रा ज्या आहेत ह्या आध्यात्मिक आहेत. आता जर मला आजारांवरती समजा मुद्रा करायच्या असतील, आता पोटाचे काही आजार असतील त्याच्यावरती जर मला मुद्रा करायच्या असतील तर निश्चितपणे तिथे आपला अपान वायू आहे तो काम करतो. मग अपान वायू काम करतो तर कुठल्या मुद्रा येतील, त्याच्यामध्ये येणार आहे अपान मुद्रा येईल, त्याच्यानंतर अपान वायू मुद्रा येईल, त्याचबरोबर प्राण मुद्रा येईल. अशा ह्या वेगवेगळ्या मुद्रा ज्या आहेत ह्या काम करत असतात. ज्याप्रमाणे शारीरिक रोग आहेत किंवा शारीरिक काही आजार आपल्याला होत असतात तसेच काही आजार हे आपल्या मनाला देखील होत असतात. डिप्रेशन येणं, भीती वाटणं, त्याच्यानंतर स्वतःवरती विश्वास आपण नाही ठेवत की म्हणजे आत्मविश्वास न राहणं, हे पण जेव्हा आपले प्रकार आपल्याबरोबर घडतात त्याकरता देखील मुद्राशास्त्रामध्ये काही स्पेसिफिक मुद्रा आहेत. तर ह्या मुद्रा कशा करायच्या, ह्या मुद्रांचा कसा उपयोग करून घ्यायचा, ज्ञानमुद्रा, आध्यात्मिक मुद्रा, त्याचबरोबर प्राणांशी रिलेटेड मुद्रा आणि वायूंशी रिलेटेड मुद्रा, ह्या सगळ्या मुद्रा कशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या आहेत आणि ह्या मुद्रांचा अभ्यास करून आपलं आयुष्य कसं निरोगी बनवायचं, कसं चांगलं बनवायचं, हे सगळं मी घेऊन येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे पुढच्या व्हिडिओमधनं आपण असं शिकणार आहोत की आधी बेसिक मुद्रा ह्या कशा करायच्या आहेत, म्हणजे ज्या तत्वांशी रिलेटेड आहेत. ह्या साध्या बेसिक मुद्रा शिकून घ्यायच्या आहेत, ही तत्त्व शिकून घ्यायची आहेत आणि हळूहळू प्राणांच्या मुद्रा घ्यायच्या शिकून त्याच्यानंतर स्पेसिफिक आजारांवरती आणि आध्यात्मिक मुद्रा, अशा एक एक मुद्रा ज्या आहेत ह्या मी तुमच्याकरता घेऊन येणार आहे आपला नेहमीच्या सत्रामध्ये प्रॉब्लेम तुमचे आणि उपाय माझे. आणि दिव्यदृष्टी साधना फाउंडेशन ह्याचं यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसंच पेज आहे आमचा दिव्यदृष्टी साधना संस्था फेसबुकवरती आणि इंस्टावरती देखील आमचं अकाउंट आहे, ते देखील लाईक करा. तर लवकरच भेटूया आपण पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.